फराळ केला मगाशी आणि आता म्हणलं ह्याने गेले ते बलवडीला. तिथून ना तुमच्या मित्राच्या आईने आंबे आणि कांदा असं दिलं, तर भरपूर कांदा दिला बरं का, आणि लिंबू पण आहे. मी काय मगाशी काढलंच नाहीये, तशीच पिशवीच होती. फराळ केला, बसलो जरा, म्हणलं आता चला हे सगळं आवरून ठेवूया. तर लिंबू आणि कांदे ती पण पिशवी भरली. पडायला रातायला हवेशीर ठेवलं पाहिजे. तर लिंबू पण आहेत असं. आता ठेवते हे सगळं नीट करून. अनुला आता झोपवले ओरडून ओरडून, आणि झोप ना. आता म्हणलं आज संध्याकाळी जरा उशिरा आहे, चंद्रोदय 10 वाजता आहे ना, आज 10 वाजून 5 मिनिटांनी. म्हणून म्हणलं संध्याकाळी किटकिट करल, लय वैताग देते. नाही तर दुपारी झोपली नाही की तिला संध्याकाळी मग 6-7 ती पेंगाल चालू करते. म्हणून म्हणलं आता तिला आज दुपारी झोपवावं, म्हणजे संध्याकाळी शांत राहायला लागली. परत स्वयंपाक ही संकष्टी आता सोडायची म्हणलं. आता सगळं आवरून ठेवते. आणि आता भांडी पडलेत घासायची. इतकं पाठीमागं ऊन यायलंय ना, भांडी घासायला येणार झालं उन्हाचं. तर म्हणलं आता घासायची परत पाणी. तर दुपारी नाही तर सरबत करायचं चाललं होतं, आणि सब्जा बी भिजवले होते थोडेसे. तर म्हणलं सरबत टाकून आपलं होतंय ना, आणि सब्जा बी खाल्लेलं शरीरासाठी ना ह्या उन्हाळ्यामध्ये चांगलंच असतंय. त्यामुळं कधी पण आता सरबतात हल्ली आता रोजच उन्हाळ्यामुळं सरबत व्हायला लागलाय. तर ना डाळ भाताचं इथं कुकर लावायचा आहे. तांदूळ पण घेतलं धुवून. आणूच बघ कसं चाललंय. तर चपाती वगैरे केल्यात मी, देवापुढे दिवा लावलाय. तर आता भाजी करायची राहिली, कुकर लावलाय. खिळू नको, पोळल ते. का जाऊ का मग आमचा मी. आणि ना दिवसभर तर काही गेलो नाही. दुपारचं खरं ऊन खूप असतंय ना, म्हणून गेलोच नव्हतो. संध्याकाळी माहीत होतंच की गर्दी भरपूर असणार आहे, तरी पण संध्याकाळीच गेलो. थोडाफार निमाता स्वयंपाक केला, आणि तसा उशिरा चंद्रोदय होता रात्री 10 वाजता. त्यामुळं मग निम्मार्धा स्वयंपाक केला आणि मंदिरामध्ये गेलो होतो. तर इथल्या मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असते, त्यात अजून अंगारकी चतुर्थी म्हणल्यावर काय विचारायलाच नको. तर रांग भरपूर लांब होती. इकडूनच आम्ही दर्शन घेतलं. तसं दर्शन इकडून पण होत होतंच. दर्शन घेतलं, थोड्या वेळ थांबलो तिथं, आणि मस्त असं दर्शन झालं बघा. तुम्हीसुद्धा सर्वांनी घ्या तर चतुर्थीनिमित्त. आणि नंतर मग घरी आलो. आणि भरपूर असं मोठा परिसरसुद्धा आहे, म्हणजे किती जरी गर्दी असली तरी असं जास्त काही हे वाटत नाही लोक असली तरी. आणि कसं संध्याकाळी सर्वजण शक्यतो करून येतात. तर ह्यांनी वाचत होते गणपती स्तोत्र, मी वाचलं होतं. हे बघा तिथं मंदिरामध्ये ना मोदक दिले होते मी आले अनुला खायला दिला. तर अनु बरोबर आलीच नव्हती. नैवेद्य बस अनु पोळत नैवेद्य दाखवला, आरती झाली. तर चपाती, वरण, भात, आंबरस आणि गवारची शेंग असं केलंय आजचं जेवण.